नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो। आणि आज आपण आलोय मालवणमधील राजकोट किल्ल्यावर आणि आज या किल्ल्यासंदर्भात माहिती जाणून घेणार आहोत। मालवण जेटीवरून किनाऱ्याने उत्तरेकडे चालत गेल्यास राजकोट या किल्ल्याकडे जाता येते। तसेच मालवणमधील सुवर्ण गणेश मंदिरापासून हा किल्ला जवळ आहे आणि समोर बघताय हे राजकोट किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे। डिसेंबर 2023 रोजी या किल्ल्याची नव्याने बांधणी केलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी केल्यानंतर त्याचे रक्षण करण्यासाठी पद्मगड, राजकोट आणि सर्जेकोट हे किल्ले बांधले। मालवणच्या उत्तरेकडे खडकाळ व काहीसा उंच भाग आहे। या मोकळ्या जागी राजकोट हा किल्ला बांधण्यात आला। या किल्ल्यामुळे सिंधुदुर्ग या किल्ल्याचे जमिनीवरील हल्ल्यापासून संरक्षण करणे तसेच नैसर्गिक उंचवट्यामुळे सिंधुदुर्गाच्या उत्तरेकडील समुद्रावर लक्ष ठेवणे सहज शक्य झाले। समोर बघताय हे सुंदर असं तुळशी वृंदावन आहे आणि या किल्ल्यावरती श्री महापुरुष मंदिर सुद्धा आहे। नौसेना दिनानिमित्त नौसेनेच्या वतीने राजकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराजांची 43 फूट उंच अशी भव्य मूर्ती साकारण्यात आली। 4 डिसेंबर 2023 रोजी आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले। या कार्यक्रमाला मंत्री व नौदलाचे अधिकारी उपस्थित होते। तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना नौदलाचे जनक मानले जाते आणि त्यांच्या काळात जी लढाऊ जहाजे वापरली त्या जहाजांची माहिती इथे दर्शवली आहे। आणि समोर बघताय ही महाराजांची भव्य अशी मूर्ती आहे आणि महाराजांच्या हातामध्ये जी तलवार आहे ती 120 किलो वजनाची आहे। त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला किल्ल्यांची सुद्धा माहिती दिली आणि पलीकडे राजमुद्रा आहे। मित्रांनो, समोर बघताय हा मालवणचा अथंग असा पसरलेला समुद्र किनारा आहे आणि इकडे सिंधुदुर्ग किल्ला आहे आणि समोरच मालवण जेटी आहे। तिथूनच आपल्याला बोटीने सिंधुदुर्ग किल्ल्यावर नेले जाते। राजकोट किल्ल्याची उभारणी इसवी सन 1664 ते 1667 च्या दरम्यान केली। सन 1766 मध्ये इंग्रज व करवीर यांच्यात झालेल्या तहानुसार राजकोट किल्ल्यात इंग्रजांनी वखारीसाठी व मोठ्या जहाजांना उभे राहण्यासाठी परवानगी मागितली होती। राजकोट किल्ल्याचा आतील परिसर खूप सुंदर आहे। इथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाने या ठिकाणचा परिसर स्वच्छ राहील याची काळजी घेणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, सध्या राजकोट किल्ल्यावरती पर्यटकांची गर्दी दिसते। तुम्ही पण या आणि या किल्ल्याला नक्की भेट द्या। राजकोट किल्ला बघून आता आम्ही आलोय रॉक गार्डन इथे। सुरुवातीला आपण तिकीट घेऊया आणि या रॉक गार्डन मध्ये प्रवेश करताना तिकीट काउंटर आहे समोरच आणि प्रत्येकी 5 रुपये तिकीट घेतलं जातं। हे गार्डन मालवण पालिकेचे उद्यान आहे। मालवणच्या समुद्र किनाऱ्यावरील खडकाळ भागात हे रॉक गार्डन उभारलेले आहे। या गार्डन मध्ये लहान मुलांसाठी खेळण्यांची साधने आहेत। त्याचबरोबर तरुण वर्गासाठी सेल्फी पॉइंट सुद्धा आहे आणि या उद्यानात वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावलेली आहेत। गार्डन मधून सूर्यास्त बघण्याचा आनंदही घेता येतो। संध्याकाळच्या वेळेला म्युझिकल फाउंटन आहे, ते आपण गाण्यांच्या तालावर उडणारे कारंजेही पाहू शकतो। आणि महत्त्वाचं म्हणजे हे गार्डन सकाळी 6 ते सायंकाळी 9 वाजेपर्यंत चालू असतं।
रॉक गार्डन फिरून झाल्यानंतर आम्ही आता आलोय मालवणमधील प्रसिद्ध असे अतिथी बांबू या हॉटेलमध्ये आणि हे खूप जुनं हॉटेल आहे। इथे उत्तम पद्धतीचे मालवणी जेवण मिळतं। समोरच स्वामींची प्रतिमा आहे आणि या साईडला तुम्ही बघू शकता की टेबल सिस्टीम कशा पद्धतीची आहे। आणि आम्ही कोळंबी थाळी आणि सुरमई थाळी अशी ऑर्डर केली होती आणि चव पण खूप छान आहे आणि विशेष म्हणजे सोलकडीची पण चव छान होती। आणि समोर हे बॅनर बघताय, या बॅनरवरती या हॉटेलबद्दल संपूर्ण माहिती दर्शवली आहे। आणि या इकडे कोकणी प्रोडक्ट्स आहेत, लोणचं, सरबत, कोकम, आमरस आणि मालवणी मसाले इत्यादी वस्तू विक्रीसाठी होत्या। त्यानंतर दुसऱ्या शॉपमध्ये कोकणातील सागरी संपत्तीतून मिळणारे शंख, शिंपले यांच्यापासून बनवलेल्या वेगवेगळ्या वस्तू विक्रीसाठी आहेत। तर मित्रांनो, मालवणमधील रॉक गार्डन आणि राजकोट किल्ला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद, काळजी घ्या।